मला लोकांना घबरवायचं नाही आहे, पण कोविडसारखी परिस्थिती काही सांगून आली नव्हती. त्याच्यासारखी एखादी महामारी पुढच्या काळात सुद्धा येऊ शकते. तर एक डॉक्टर म्हणून तुमच्या घराघरात पोचणारी नवसेवा तर मला एक सर्वसामान्य शिक्षित व्यक्ती तुम्हाला उमेदवार म्हणून बघेल. हे आता लोकांनी ठरवायचे, ते आता तुमच्या हातात आहे. तर मी तुमच्यासमोर एक सुशिक्षित डॉक्टर महिला म्हणून उभी आहे आणि गेली 4 वर्ष आमचं काम तुम्ही बघितलं, त्यामुळे आता तुमच्या हातात आहे सगळं आणि मी माझ्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात महाराष्ट्र समाचार. डॉक्टर मयुरी संतोष शिंदे या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या उत्साहात सहभागी झाले असून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मोठ्या उत्साहात लढवित आहेत. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी दिनेश मराठे यांनी संवाद साधत त्यांच्या मनात जनतेच्या प्रती नेमक्या काय भावना आहेत त्या जाणून घेतल्या. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी संतोष शिंदे. गेली 4 वर्ष सम्राट केअर अँड केअर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही मायका आणि वडीलधाऱ्यांसाठी अगदी जोमाने काम करतो आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रयोजन म्हणजे गेली 4 वर्ष काम करत असताना आम्ही खूप फंड आमच्या स्वतःच्या खिशातून वापरला. बऱ्याच ठेवीदारांनी आम्हाला मदत केली, पण जो महानगरपालिकेचा फंड येतो तो कुठेही लोकांसाठी वापरला जातो आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि कुठल्याही माणसाच्या हातात 207चा फंड आतापर्यंत गेलेला नाही आहे. तसंच स्थानिक उमेदवार गेली 1 वर्ष इथे स्थानिक उमेदवार मिळालेला नाही आहे. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं. अशा उमेदवार आला पाहिजे आणि स्थानिक उमेदवार ज्यांनी या विभागाचे प्रश्न पाहिले, त्या लोकांना भेटतोय, लोकांमध्ये काम केलं आहे आणि त्या लोकांशी जवळून आमचं नातं आहे. अशा लोकांसाठी काम करायला आम्हाला खूप आवडेल. पुढची 5 वर्ष जो काही फंड येईल तो लोकांसाठी लागला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार न होता जो काही पैसा आहे तो लोकांसाठी, त्यांच्या उपयोगासाठी, त्यांच्या गरजांसाठी पुरेसा झाला पाहिजे. यासाठी आम्ही हे पाऊल उचलले. कारण गेले 4 वर्ष आम्ही खूप कामं केलेली आहेत. अक्षरशः लोकांच्या घरात जाऊन त्यांना मोफत सेवा दिलेली आहे. कोविडनंतर बऱ्याच डॉक्टरांनी, जे लोकल डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांनी अक्षरशः होम व्हिजिट जी असते ती बंद केलेली आहे. पण मी होम व्हिजिट बंद न करता मी चालू ठेवली आहे यासाठी की लोक जी बाहेर नाही पडू शकत, जी ट्रॅव्हलिंग नाही करू शकत, त्या लोकांना मी घरपर्यंत सेवा दिली आहे. त्यामुळे मला आता वाटत नाही की मला कुठल्या प्रचाराची सेपरेट अशा प्रचाराची गरज आहे. डेंग्यू, मलेरिया किंवा असं काही आजार आहेत, टायफॉईडसारखे आजार आहेत, त्यासाठी लोकांना खूप ठिकाणी भटकावं लागतं, त्याच्या केअरसाठी भटकावं लागतं. तर जी टीम आहे लोकांची, मेडिकल टीमची, आता माझी खूप सारी मित्रमैत्रिणी आहेत, तर त्यांना मी या कामासाठी नक्कीच डॉक्टर असल्या कारणाने ते सगळं मला खूप सोयीस्कर पद्धतीने अवेलेबल होऊ शकतं. तर ती युद्ध पातळीवर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, घराघरात जाण्यासाठी, इव्हन घरात जाऊन सुद्धा ब्लड टेस्ट होत असतील तर त्यासाठी मी युद्ध पातळीवर प्रयत्न करेन आणि लोकांना या आजाराचं कसं आपण प्रिव्हेन्शन करू शकतो त्यासाठी जास्त मदत करेन. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर स्वच्छता आहे. स्वच्छता ठेवली, मच्छर येऊन दिलं नाही, पाणी साचून दिलं नाही, तर ह्या सगळ्या समस्या दूर होतात. गटारं वेळच्या वेळी साफ केली किंवा झोपडपट्टी विभागामध्ये 2 ते 3 वेळेला दिवसातून जर BMC येऊन कचरा घेऊन जातो तर ह्या सगळ्या रोगांपासून आपल्याला नक्कीच बचाव करता येईल. त्यामुळे माझा हाच प्रयत्न असेल की ॲज अ डॉक्टर म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर रोग होऊच नये यासाठी माझा प्रयत्न सगळ्यात जास्त आहे.